महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझे लक्ष। तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल। भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर शहांचं शिंदेंना आश्वासन, सूत्रांची माहिती। तर मी तक्रारीचा पाढा वाचणारा, रडणारा नाही तर लढणारा नेता। लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही। नाराजीचा विषय कालच संपला। शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, महायुतीमध्ये वितिष्ट येईल असं काम करू नका। अमित शहांसोबतच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री पदाधिकाऱ्यांना आदेश। भाजपच्या कुरघोड्यांवरून एकनाथ शिंदेंची दिल्लीत अमित शहांकडे तक्रार। महायुती विरोधातील बंडखोर नेत्यांना रवींद्र चव्हाणांकडून आर्थिक पाठबळ, पक्षप्रवेशासाठी पैशांचा वापर, ऑपरेशन कमळवरून शिंदेंची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती। विधिमंडळ नाराज झाले म्हणे तर मिंधे मंडळ नाराज झाले असं म्हणत सामनातनं टीका। मंत्रिमंडळामध्ये चणे फुटाण्या इतकी सुद्धा किंमत नाही, जे पेरलं त्याची फळं मिळतात। सामनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका। बिहारमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी। नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। एनडीएसह महायुतीचे नेतेही इथे उपस्थित राहणार। प्रबोधनकार ठाकरेंच्या चौथऱ्याच्या बाजूला मनसे आणि ठाकरे सेनेची बॅनरबाजी। प्रबोधनकार ठाकरेंची आज पुण्यतिथी। पुण्यतिथीनिमित्त शिवसैनिक आणि मनसैनिक मोठ्या संख्येने येणार। नागपुरात काँग्रेसच्या 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। नगरपंचायत आणि नगरपालिकेमध्ये मनमानी झाल्याचा आरोप। पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानींचा जबाब नोंदवला। 275 जणांना सुद्धा नोटीस पाठवून चौकशी होणार। जमिनीबाबत हक्क कसा देण्यात आला, काही मोबदला दिला आहे का, या दृष्टीने आता तपास सुरू। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये आत्महत्या। मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारत जीवन संपवलं। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल।